यवतमाल शहर के पटले परिवार में बीते 40 सालों से गौरी पूजन की परंपरा निभाई जा रही है। इस परंपरा की शुरुआत एक खास घटना से हुई थी, जो आज भी पूरे परिवार के लिए यादगार है। यवतमाल के पटले परिवार में गौरी पूजन की परंपरा 40 सालों से निरंतर चली आ रही है। परिवार के सदस्य शांतनु पटले बताते हैं कि उनके पिता शिक्षक थे। उस समय स्कूल की एक शिक्षिका का तबादला हुआ था और वह कुछ सामान बेच रही थी। इसी दौरान पटले परिवार को महालक्ष्मी के मुखौटे मिले। तभी से ये परंपरा शुरू हुई और हर साल बड़े उत्साह के साथ गौरी स्थापना और पूजन किया जाता है। खरं तर पटले कुटुंबियांकडे महालक्ष्मी नव्हत्या कधीच, परंतु माझे वडील शिक्षक होते। त्यांच्या शाळेमध्ये एक जोशी मॅडम होत्या आणि काही कारणास्तव ते अमरावती यवतमाळ सोडून जाणार होते। त्या मूळच्या अकोल्याच्या यवतमाळ सोडून जाणार होत्या, तर त्यांनी त्यांच्या घरचं सगळं सामान वगैरे विकायला काढलं होतं। मी आणि वडील त्यांच्याकडे काही अँटिक पीसेस मिळतात का हे पाहायसाठी गेलो होतो। तिथे ह्या दोन मुखवटे ठेवलेले दिसले। या मुखवट्यांचं काय करणारं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नेऊ शकता। दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा घरी आलो, त्यांची वहिनी आली आमच्याकडे, त्यांची मोठी वहिनी, आणि त्यांनी माझ्या आईच्या ओटीमध्ये या दोन्ही महालक्ष्मी ठेवल्या आणि त्यांनी सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष झाले होते आमच्याकडच्या महालक्ष्मी बसलेल्या नाहीये। तुमची इच्छा असेल तर कृपया तुम्ही महालक्ष्मी बसवा, आम्हाला आनंदच होईल। हे जोशी कुटुंब मूळचं अकोल्याचं, जवळजवळ 49 वर्ष झाले या गोष्टीला, आणि एक 5-6 वर्ष आम्ही त्या महालक्ष्म्याच्या राशीवर बसवल्या। माझं लग्न झाल्यानंतर 40 वर्ष झाले जवळजवळ या महालक्ष्म्यांना उभं केलं आम्ही। म्हणजे ही या महालक्ष्म्यांची हिस्ट्री आहे आणि मूळच्या ह्या आहेत अकोल्याच्या जोशी कुटुंबाकडच्या। सुंदर मूर्त्या आहे, पितळी मुखवटे आहे आणि पितळी मुखवटे असून सुद्धा ते सोन्यासारखे चमकतात।